काल विधानसभेसाठी भाजपची तिसरी यादी घोषित झाली। मात्र यादीनंतर मुंबईमध्ये भाजपत खऱ्या अर्थानं अनेक ज्येष्ठ नेते जे आहेत ते भाजपवरती नाराज झालेत। खऱ्या अर्थानं पार्टी विथ डिफरन्स अनुशासन प्रिय पक्ष म्हणून भाजपकडे पाहिलं जातं। मात्र ज्येष्ठ नेत्यांनी आता भाजपवरती नाराजी व्यक्त करायला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत माजी खासदार गोपाळ शेट्टी आहेत। गोपाळ शेट्टी भाजपवर नाराज का झालेत? मी भाजपवर नाराज नाही आहे। कालही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलणार। मी जे काय करतो ते भाजपच्या हितासाठी करतो। जे बघा आपल्या घरामध्ये आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही चुका होत असेल ते त्याचा दुरुस्त आपणच करतो ना, आपणच केलं पाहिजे ना। तसं पक्षामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असेल तर त्याला नीटनाट करण्याची पण जबाबदारी आपलीच आहे। आणि म्हणून वारंवार हे बोरवलीत बाहेरचा उमेदवार आणून प्रयोग करणं हे बरोबर नाही आहे। मुळीच येऊ नये असं माझं मत नाही आहे। माझं बिलकुल मत नाही का अन्य उमेदवारांनी अन्य ठिकाणी जाऊन लढूच नाही म्हणून। पण वारंवार सतत चौथ्यांदा विनोद तावडेजी, नंतर सुनील राणेजी, नंतर पियुष गोयलजी आणि आता संजय उपाध्यायजी हे नावात बोरिवलीत प्रयोग वारंवार करणं म्हणजे बोरिवलीकरांचा अपमान आहे, बोरिवलीच्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे। आणि म्हणून हे कुठेतरी थांबावं म्हणून हा पाऊल मी उचलला आहे। बाकी बंडखोरी वगैरे हा शब्द माझ्यासाठी लागू होणार नाही, कारण बंडखोरी कोणाला म्हणता येईल? पक्षाकडे तिकीट मागितलं आणि पक्षाने तिकीट नाही दिलं तर बंडखोरी होऊ शकतो। पक्षाने तिकीट नाही दिलं म्हणून अन्य पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढून विधानसभेमध्ये पोचायचा किंवा लोकसभेमध्ये पोचायचा प्रयत्न करणं ह्याला बंडखोरी म्हणता येईल। पक्षामध्ये ज्या चुकीच्या निर्णय घडत असतात त्याच्या विरोधात निर्णय करणं ह्याला बंडखोरी म्हणता येणार नाही आणि बंडखोरी नाही आहे। आणि मी पक्षाच्या ध्येय धोरणाबरोबर आहे, अन्य पक्षात जाऊन निवडणूक लढणार नाही। परंतु बोरिवलीचा अस्तित्व आणि ज्या बोरिवलीकरांनी मला इतकं मोठं केलं त्या बोरिवलीत येणाऱ्या काळात अशा परत घडू नये त्यासाठी हा निर्णय मी केला आहे। कुठेतरी बोरिवलीतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना गृहीत धरलं जाते, कारण तुम्ही म्हणताय सातत्यानं हा प्रयोग बोरिवलीसोबत होतोय। कुठेतरी दुजाभाव किंवा सापत्न वागणूक बोरिवलीला दिली जाते। बरोबर, ज्यावेळी मी आता इतका मोठा निर्णय घेतो तर काही गोष्टी लपवून चालणार नाही। करेक्शन जर व्हायला पाहिजे तर कुठे चुकलं आहे ते लोकांसमोर यायला पाहिजे। एक तर अशा प्रकारचे निर्णय कोणी करू नये आणि जर करण्याची पाळी झाली तर संबंधितांशी बोलून केलं पाहिजे। समोरचा माणूस मानतो नाही मानतो हा नंतरचा भाग आहे, परंतु बोलणाऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे, बोलण्याचं काम तर केलंच पाहिजे। आणि मग त्या भागातले नेते कार्यकर्त्यांशी बोलून पक्षाने अशा प्रकारचा निर्णय केला पाहिजे असं माझं मत आहे। नेमकी काय चूक पक्ष हे करत असतो। आता ह्यावेळी सुद्धा लोकांकडनं माहिती मागून घेतली, बाबा कोण चांगला होऊ शकतो, म्हणजे बोरिवलीत जे आहेत त्यापैकी कोण चांगला उमेदवार होऊ शकतो ह्याची चाचपणी पक्षाने केली ना। आणि मग ज्यावेळी तुम्ही हे करता तर अशा वेळी अशा प्रकारचा प्रयोग करणं ह्याला कुठेतरी एक राजकीय षडयंत्र आहे। तुम्ही जसं म्हणालात की नावं मात्र बोरिवलीकरांनी पाठवली होती, मात्र वेगळंच नाव आलं असं तुमच्या बोलण्यातून एक प्रकारे सूचित होते। कुठेतरी एक राजकीय यामागे खेळी चालली असं वाटतं? नाही, असं तसं काही कारण नाही आहे माझ्या बाबतीत असं करण्याचं। आणि षडयंत्र वगैरे सुद्धा नाही आहे। कधी कधी चुका होतात आणि म्हणून झाली चूक असं मी म्हणेन, षडयंत्र वगैरे काही नाही आहे। आणि माझ्या बाबतीत आणि मी हे करण्याचं कारण पण आहे का जे काय चाललं आहे षडयंत्र ह्या एकूण एपिसोडमध्ये नाही आहे, परंतु होत असतात। तीनदा स्वीकारल्यानंतर मग काही पक्षाच्या इकडचे स्थानिक नेते पण हे सर्व गोपाळ शेट्टीच करतात म्हणून कार्यकर्त्यांना भडकवण्याचं काम करतात। तर मी त्यात नाही आहे म्हणून पण मला हे करून दाखवायचं आहे। आणि मी जर एकदम गप्प बसलो, अलिप्त राहिलो, मागच्या निवडणुकीतसुद्धा लोक एकच प्रश्न विचारतात, गोपाळ शेट्टींचा तिकीट का बदलला, गोपाळ शेट्टीला तिकीट का दिलं नाही? एक तर माझ्याशी असलेला नाता, संबंध, प्रेम ह्यामुळे लोक जाणून घेऊ इच्छितात। तर काही लोक ह्यासाठी जाणून घेऊ इच्छितात, बाबा ठीक आहे काहीतरी गडबड असेल, काहीतरी घोटाळा कुठेतरी केला असेल, ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे लोकांची। कळलं पाहिजे ना बाबा का असं होतं म्हणून। आणि ते सुद्धा सर्व खुलासा करण्याची एक संधी आहे, कारण मला माझ्या मुलांना जगायचं इथे। मी त्यांच्यासाठी फार काही प्रॉपर्टी केलेली नाही आहे, परंतु एक बॅड पॅच देव माझ्या माध्यमातून त्यांना मिळावा असं होणार नाही म्हणून मी सर्व गोष्टीचा खुलासा करणार। येऊन द्या मी काय चुकीचं केलं, गडबड केले, घोटाळे केले, येऊन द्या लोकांसमोर। आणि मी ज्या पद्धतीचं जीवन जगलो तेही जर मी लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी समर्पित नाही केलं तर मग फार मोठा अन्याय होईल। तुम्ही कुठेतरी दुखावलेले दिसताय, तुमच्या भावना अशा तुम्ही व्यक्त करताय की सातत्यानं हे घडतंय, पण पक्षांतर्गत ज्या गोष्टी आहेत तुमच्या वेदना, तुमची भावना तुमच्या डोळ्यातून देखील दिसते। राजकारणात ज्या काही गोष्टी घडतात त्याच्याशी मी नक्की माझ्या पक्षाचा आणि पक्षातल्या लोकांच्या बाबतीतच नव्हे तर एकूणच राजकीय दुकान चालवण्यासाठी कोणाला तरी खोट्या नाट्या पद्धतीने बदनाम करणं हे बरोबर नाही। आपण सर्व एक देशातले लोक आहोत
आणि एक देशाला पुढे न्यायचं आहे. तुमची विचारधारा वेगळी आहे, माझी विचारधारा वेगळी आहे. लोकांसमोर मांडायचा, निवडणूक जिंकलो तर जिंकून काम करायचं, जिंकलं नाही तर काम करायचं. ही एक पद्धत येणाऱ्या काळामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कोणाला त्यानं मग रोज सकाळी उठून हा त्याला बदनाम करतो, तो ह्याला बदनाम करतो. आपण लोकांची कामं कधी करणार? लोकांची कामं कधी करणार? का राजकारण फक्त अमुक नगरसेवकांना निवडण्यासाठी, अमुक आमदारांना निवडण्यासाठी, अमुक खासदारांना निवडण्यासाठी, अमुकांचं सरकार बनवण्यासाठी हा एक त्यातला भाग आहे. परंतु ह्या सर्व गोष्टी, हे सर्व प्रोसेस कोणासाठी? सामान्य माणसांसाठी आहे. तर त्यांच्यासाठी अधिक वेळ आपण लोकांनी घालवायला पाहिजे. त्यांच्या बाबतीत अधिक वेळ आपण लोकांनी चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी एक नवीन दिशा. आता लोक म्हणते गोपाळ शेट्टी एवढा सर्व कळत असताना का गोपाळ शेट्टी एवढे दिवस गप्प बसले? मला माहिती आहे ना मी काय आहे. मी ह्या पक्षातला एक छोटा माणूस आहे. मी, माझा समाज कुठे आहे या मुंबईत, तरी पक्षाने मला इतकं मोठं केलं. मी का सुपर ग्रॅज्युएट नाही आहे. मी कॉलेजमध्ये मला जाण्याची संधी कधी मिळाली नाही. गरिबीच्या हालाकीच्या दिवसात मी मोठा झालो आणि पक्षाने एवढा मोठा जबाबदारी दिली, लोकांनी मला एवढं समर्थन केलं. तर कुठेतरी मन मारावे लागतो. मन मारून काम केलं, परंतु एक लिमिटचा बाहेर आता सुरू होत चाललेलं. तर मी म्हणून हा निर्णय केला. अपक्ष लढण्याचा निर्णय घेताना वेदना झाल्या? नक्की झाल्या वेदना. आजही वेदना होतोय. कारण ज्या पक्षाने मला मोठं केलं त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात मला हे निर्णय करावा लागतो. याचा नक्कीच मला वेदना होतोय. पक्षाने जर याबाबत काही वेगळा निर्णय केला आणि बोरिवलीतला जर स्थानिक उमेदवार दिला, जो सातत्यानं तुम्ही मुद्दा सांगताय की स्थानिक उमेदवाराला डावललं जातं आणि बाहेरून उमेदवार आयात केला जातो, जर भाजपनं यात बदल केला आणि स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिलं तर निर्णय बदलेल आपला? हे काल सकाळपर्यंत सर्व चाललं. गणेश खणकर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, ते मागाठाण्यात राहतात. त्यांचं नाव चाललं. कार्यकर्ते नाराज झाले. मी बोललो नाही, एक छोटा कार्यकर्त्याला जर का तिकीट पक्ष देत असेल तर आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हे कालच सर्व झालं आहे. हे काल झालं. आणि मी परत एकदा सांगतो, मला पक्षाने तिकीट दिली नाही म्हणून मी हे निर्णय घेत नाही. मी पक्षाकडे तिकीटच मागितलं नव्हतं, पक्ष मला कुठून तिकीट देणार? मी न मागताही पक्षाने मी जे काही केलं, लोकसभेमध्ये माझी जे काही भूमिका होती त्याचा कदर करून पक्षाने केला असं तर आणखीन लोकांना बरं वाटलं नाही. माझा पक्ष करतो, असं नाही करत असं नाही. पण मी बोललो ना, 100% परफेक्ट काम कधी कोणाकडनं होत नाही. शेवटचा प्रश्न, पक्षाच्या नेतृत्वाकडनं किंवा नेत्यांकडनं तुमच्याशी संपर्क साधला जातोय, काही चर्चा सकारात्मक पद्धतीनं पुढे जाते? नाही, चर्चा काय असेल? माझी काही डिमांड नाही आहे. माझं डिमांड असतं तर लोकसभेच्या नंतर मी 4 महिने सातत्याने काम करतो आहे. मी पक्षाच्या दारासमोर जाऊन उभं राहून बोललं माझा काय करता करून का करायचं? माझा काय करायचं? मी 7 वेळा निवडून लढलो आणि जिंकलो ना, तर मी एकटाच काम करतो? पक्षामध्ये अनेक लोक काम करतात, त्यांनाही संधी मिळायला पाहिजे. मग माझा तो मुद्दाच नाही आहे. आजही पक्ष मला सांगेल बाबा तुम्हाला उद्या भविष्यात मी हे देणार ते देणार, तो माझा मुद्दाच नाही. मला काहीच नको आहे. मी जे गुडविल आणि जे क्रेडिबिलिटी मी कमवले आहे त्याच्या आधारावर मी जगू शकतो. अपक्ष लढण्यावर ठाम आहात? अपक्ष लढण्यावर ठाम. हे होते गोपाळ शेट्टी, ज्यांनी सांगितलं की माझी निवडणूक किंवा माझी लढाई ही निवडणूक किंवा कुठल्याही पदासाठी नाही आहे, तर बोरिवलीतल्या स्थानिक कार्यकर्त्यांवरती जो अन्याय होतोय त्या विरोधामध्ये आहे. आणि निश्चितच अपक्ष लढण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा तो निर्णय नक्कीच वेदनादायक होता. त्यामुळे या सगळ्या संदर्भात पक्षानं देखील योग्य विचार करावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवाससह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई.